पुष्कळ पुढे गेले. आता तुम्ही आवडत चाललाय. 20 आमदार पुढच्या 5 नसतील. 5 मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी. कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो. बीएसटी चेअरमन होतो. वाईज 1 2 3 अडॅप चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढणार. तोंड बंद कर. आणि आमच्या नेत्यांविरुद्ध माननीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको. क्या देवेंद्र बद्दल बोलू नको. जरा बोलू नका प्लीज. बोलू नको. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की 944 पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करत होते माहिती आहे तुम्हाला. फोटो आले होते तेव्हा. पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते. आदित्य बापाला विचारले तू पण तिकडेच होतास. कुठे होतास. होता लोकांबरोबर कधी. आजच जाऊ दे एवढे पाऊस आजच आला काय महाराष्ट्रात. पुढे पडणार 90 दिवस. अरे तू काल एवढा फिरलास भिजला नाही तो. भर पावसात काल एवढा पाऊस हा कुठे भिजला नाही हो. तेच कपडे तेच सगळीकडे फिरतोय. तो आपला पत्रकार फिरतो सगळीकडे. असे दाखवतो. ट्रॅकच्या बाजूला पाणी ते दिसत नाही. पूर परिस्थिती बघा. रस्ता बघा. रस्ता एकदा तर दाखवते समोर दुसऱ्या तिकडे पाण्यातून लोक चालताना दुसरा फोटो दाखवला. अरे पाणी किती 1 फूट आहे. मुंबई पाणी लोकांनी पाहिलं नाही. हे हिंद नानाचं कमरेवर पाणी तुंबतं ना दरवर्षी. अनेक अशी ठिकाणं आहेत. कारण आदित्य ठाकरे उद्धव मुंबईचा भौगोलिक नकाशा पहा. मुंबईची जमीन आणि समुद्राची उंची वर आहे आणि मुंबईची जमीन ही खाली असल्यामुळे पाणीचा निचरा होत नाही. अनेक उपाययोजना चालल्यात. तू 25-26 वर्ष सत्ता तुमची होती. पाण्याच्या निचऱ्यासाठी काय योजना केल्या नाहीत. काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत. सांग बोल ना. माझ्या समोर बस ना. तुझी अक्कल आहे ना. मी काढतो ना. 26 मध्ये का निचरा. अरे तू भागात पाणी तुंबलं. अरे निचरा व्हायला समुद्राला भरती येते. ते बॅक यांनी परत मागे मुंबईत भरतं. पावसाचं पाणी हे दुहेरी पावसानं पूर येतो. पण मी म्हणत नाही समर्थन करणार. हे यायला नको. त्यावर उपाय व्हायला पाहिजेत. आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यात त्याचा वापर व्हायला पाहिजे. मोरियाला दिलं कॉन्ट्रॅक्ट. सगळी कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे. आता चौकशी आता जाईलच आतमध्ये आज उद्या. कोण आहे हो. नको थांबा ना सर थोड्या वेळाने. मला तुम्ही काय बोलत. इनो मोरिया कोण हो. हे आदित्य ठाकरे मागे मला 3 वर्षाची माहिती आहे. ते संध्याकाळी 3-3 तास त्याच्याकडे बसतात. शूटिंग चालते का एडिटिंग चालते पिक्चर काय माहित नाही. तो पिक्चर मधला आहे. आदित्य ठाकरे काय करतो. आणि माझ्याकडे ती माहिती आदित्य काय करतो. तिथे येतात स्त्री किती पुरुष किती मुली किती तरुण किती सगळी माहिती. मी फार गप्पा आहे. आमच्या नेत्या ते आमचे अमित साहेब असो अमित शाह असो की मोदी यांची नावं घेऊ नको. तू आता संपत आहे. संजय राऊत आज जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल. तुम्ही मिळवलेला पैसा तुम्हाला करायला नाही मिळणार. तो 2 नंबरचा पैसा त्याला भ्रष्टाचार म्हणतात. काल बोलते नाही भ्रष्टाचार गेला बाबी भ्रष्टाचार नाही ते होईल. आणि आज तुमची शिवसेना नाही. आदेश दिला होईल. आता राहिला नाहीये. आता जर आदेश दिलात आणि तुमच्या एका दुसऱ्या कोणी जर वर काय केलं ना तर हात जागेवर राहणार नाही. अशी उलटी परिस्थिती झाली आहे.
शिवसेनेत होते, आता विरोधात आहेत बीजेपीत वगैरे, बरोबर ना. जास्त मोकळं बोलायला लावू नका. त्यामुळे अशी एवढी माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. मिठी द्यायची कामा, ही शीड काय पुशर मशीनचा व्यापार कंत्राटदाराला वापरण्यास सक्तीची करून अधिकार, म्हणजे ही मशीन वापरली पाहिजे. केतन कदम दिसणार आहे, वापरलीच पाहिजे. हे कोणी दिलं? आदित्य ठाकरेंनी. त्याच्यात चौकशी चालू आहे, आतमध्ये आहे. बोल ना. आता इथे पाणी नाही गेलं, आता खाली पाणी दाखवतो दिसत नसलेलं. याच्याबद्दल उत्तर दे ना उद्या. याची योवो इंडिया नावाची कंपनी आहे, ज्या का अंतर्गत इलेक्ट्रिक घोडा गाडी खरेदी केली, ज्यात केतन कदम आणि दिनू मोरिया आणि त्यांचा भाऊ भागीदार आहे. शिवसैनिक आहेत का होय दिनू मोरिया? आहेत. शिवसैनिकांना काम नाही का दिलं मिळालं? कशी काही शिवसैनिकाची लायकी नाही कामाची? या 26 वर्षात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या किती पदाधिकाऱ्यांना कामं दिली? कोरोना 15% त्या औषधाच्या पैशातून खाल्ले, त्यात एकतरी शिवसैनिक आहे का? कसे पसतील? तो भ्रष्टाचार नाही? 15% भ्रष्टाचार नाही? त्याची चौकशी चालू आहे. त्यामुळे हा जड शब्द भ्रष्टाचार आदित्य आणि उद्धवने उच्चारू नये. अंगाशी येईल, लवकरच येईल. आणि त्या संजय राऊत बद्दल काय बोलायचं? नुसतं संजय राऊत हा सकाळी उठला काय डोळे वेळे करतो, जसं काय फार मोठा कोणतरी. एकशे डोळे काही दिवसांनी राहतील की नाही माहित नाही मला, असेच डोळे पात्र आहेत. अति वापर केला तर त्याचा दुष्परिणाम होतो ना, म्हणून म्हणतो. कोणाला? तू कोण होतास? लेख लिहायचा लोकप्रभा इकडे तिकडे. शिवसेनेत झाला, संपादक झालास बाळासाहेबांमुळे, आणि आता एकदम अरे भ्रष्टाचार आत गेलास. कशामुळे गेलास? तुझी लायकी काय? किती पगार होता तुला? किती मिळवत होतास? मी आता उगाच आमच्या नेत्यांच्या, अमित भाई, मोदी साहेब यांची नावं घेऊ नकोस, तुला परवडणार नाही. आणि हे जर थांबलं नाही ना, शिवसेना आटपली हो, काय राहिलं नाही. म्हणजेच संजय राऊत आटपत चाललाय. आता फक्त डोळेच असे करतोय. जर प्रोटेक्शन काढलं ना, काय होईल मला माहित नाही. ते लवकरच जाईल. ज्याच्यावर गुन्हे आहेत त्याला हे देऊ नये. मीच मुख्यमंत्र्याला सांगणार, प्रोटेक्शन देऊ नये. सगळ्यात उद्धव ठाकरेचं काय होईल? बाहेर पडे प्रोटेक्शन काढलं तर. आणि आदित्य ठाकरे कधी माशी मारली नाही, उगा डरकाळ पडतो हात. अरे काय त्या हातात आहे? आमच्यासारखे शिवसैनिक झाले नसते तर कुठे असते काय माहित. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आपण मला विचारा, पण आणि काय नाव ठेव भ्रष्टाचारावर. आणि तुझं तर भ्रष्टाचारी वर जोड शब्द काढला तर आम्ही पण बोलू उद्यापासून. सांभाळ तुझी चड्डी सांभाळ, भ्रष्टाचाराने माखलेली आहे. नको बोलू असं. आणि नेत्यांविरुद्ध बोललं ना, मी सोडणार नाही. आमच्या नेत्यांबद्दल असोत की आमच्या आत्ता आघाडी आहे, सत्ता आहे, त्या सत्तेतले नेते असोत, जर तू याच्याबद्दल असत, जर संजय राऊत, आदित्य, उद्धव, तुम्ही जर हे चालू ठेवलं, हे तुमचं दुकान बंद नाही केलं, तर मी नवताल लावीन. मला काय फरक पडत नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, अहो काल 253 मिलीमीटर पाऊस पडला आणि 944 या मुंबईत पडलेला आहे. हा का उडालेला आहे. तेव्हा हे पिकनिक मजा करायला 5 स्टार मध्ये गेले.
आणि आता 253 वाहून गेली, भ्रष्टाचार व्हायला. कोरोनाच्या वेळेला नाही व्हायचे त्याचे पैसे खाताना, आताच व्हायला. आणि म्हणून हे टीका करण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीला सर्वांनीच माणुसकी धर्म म्हणून मदत करायला पाहिजे संकटात सापडलेल्या आपदग्रस्त लोकांना. हे जरा शिका उद्धव, तुझ्या राशीत हे येत नाही. या दुसऱ्याला काय येत नाही? काय बडबडतो, कुठे काय बडबडतो, काय बडबडतो त्याला तरी कळतं का माहित नाही. आणि त्याला एकच पत्रकार घेऊन फिरतायत, अजून चालू आहे ते. काल सुरू झाल्यापासून अजून एकच पत्रकार सोबत आहे. आम्ही सत्यनारायण पूजेला जोशी बोलवतो, हा अतिवृष्टीला जोशीजीनं घेऊन फिरतोय. असो, शुभेच्छा. आपण विचार करू शकतो.